जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 6वा उत्तम पुरुष निरूपण। श्रीराम समर्थ। नाना वस्त्र्या नाना भूषण्य येण्या शरीर शृंगारण्य विवेक्या विचार्या राजकर्ण्य अंतर शृंगारी जे। अफजलखानाच्या वधानंतर श्री शिवाजीराजे श्री समर्थांच्या दर्शनास आले असता हा समास सांगितला। श्री समर्थ म्हणतात की अनेक प्रकारची वस्त्रे नाना आभूषणे यांनी माणूस शरीर शृंगारतो, तसेच विवेकाने विचाराने आणि राजकारणाने त्याने आपले अंतरंगही शृंगारले पाहिजे। शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण्या केले सज्ज अंतर्या नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे। एखाद्याचे शरीर सुंदर सतेज असेल, ते वस्त्रे आभूषणे यांनी सजविलेलेही असेल, पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेशही नसेल तर ते शोभून दिसत नाही। तो ढेंकाळ कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी न्याय नीती अंतःकरणीय घेणार नाही। तोंडाळ हेकेखोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने गर्वाने जणू डोलत असतो। त्याच्या अंतःकरणात न्याय नीती यांना प्रवेश नसतो। तर हे शीघ्रकोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोंची नेण्य। तहेवाईक सदा शीघ्रकोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही। राजकारणात तो संवाद जोडूच देत नाही, कुणाशी जुळवून घेतच नाही। ऐस्या लौन बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार्जनी राक्षस जाणावे। असे दुष्ट बेईमान लोक कधीही खरे बोलत नाहीत। असे पापी आणि पिशाचवत दुष्ट म्हणजे भूतलावरील राक्षस जाणावेत। समयासारिखा समयो येना नेम सहसा चलेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे। एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो, म्हणून कधी कधी एकच नियम लागू पडत नाही। एकाच नियमाचा हट धरला तर राजकारणात अंतर पडते। अति सर्वत्र वर्जाव्य प्रसंग पाहून चालाव्य हटनिग्रहीय न पडाव्य विवेकीय पुरुषय म्हणून सर्वत्र अतिवर्ण्य मानावे। जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागावे। विवेकी पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट धरू नये। बहुतची करिता हट तेथे येऊन पडेल तट कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे। एखाद्या गोष्टीविषयी फार हट दुराग्रह धरला तर आपसात फूट पडते। वेगवेगळे पक्ष निर्माण होतात, त्यांतील कोणता तरी एकच निर्णायक होणे आवश्यक असते। बरे ईश्वर आहे स्वाभिमानी विशेष तुळजाभोवानी परंतु विचार पाहोनी कार्य करण्य। एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो आपला कैवारी आहे। शिवाय तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे, पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे। अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना परंतु कान्हिया एक अनुमाना आणिले पाहिजे। जो अखंडच सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते, परंतु तरीही काही गोष्टीची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते। समर्थापास्य बहुत जन राहिला पाहिजे स्वाभिमान निश्चळ करून या मन। लोक असती सामर्थ्यसंपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात, त्यांचा अभिमान राखला पाहिजे, म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात। म्लेच दुर्जन उदान बहुता दिसाच्या माजले बंड याकारण्या अखंड सावधान असावे। दुर्जन म्लेच्छ उदन झाले आहेत आणि दीर्घकाळ त्यांनी बंड माजवले आहे, म्हणून अखंड सावधान राहणे आवश्यक आहे। सकळकर्ता तो ईश्वरू तेणे केला अंगीकारव तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे। सर्व गोष्टींचा खरा करता ईश्वरच आहे। त्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपला असे मानलेले असते, त्या पुरुषाची थोरवी क्वचित एखाद्यालाच कळते। न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणेय परांतर देण्या ईश्वराचे। अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण असतात। ही ईश्वराची देणगी असते। महायत्न सावधपण्य समयधारिष्ठ धरण्य अद्भुतची कार्य करण्य देण्या ईश्वराचे। असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करीत असतो, कठीण प्रसंगीही त्याचे धैर्य टिकून राहते आणि त्याच्या हातून अद्भुतच कार्य घडतात। हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत असते। यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाहीय सीमा नाहीय दुसती उपमा देण्या ईश्वराचे। त्याचे यश त्याची कीर्ती त्याचा प्रताप आणि महिमा आणि उत्तम गुण यांना सीमा नसते, त्याला द्यावयास दुसरी उपमा नसते। हे सर्व ईश्वराचे देणे असते। देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देण्या ईश्वराचे। असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो, आचार विचार सांभाळतो, त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो, त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असतो। ही सर्व ईश्वराची कृपा होय। येहलोक परलोक पाहण्य अखंड सावधपणे राहण्य
बहुत जनाचे सहाण्य देणे ईश्वराचे इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार असा पुरुष करतो. तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचे वागणे बोलणे सहन करीत असतो. ही ईश्वराची देणगी होय. देवाचा कैपक्ष घेणे, ब्रह्मांडाची चिंता वाहण्य, बहुजनासी पाळण्य, देणे ईश्वराचे असा पुरुष देवांचा कैवार घेतो. ब्राह्मणांची चिंता वाहतो आणि अनेक लोकांचे पालन पोषण करतो, कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार. देणे ईश्वराचे असे धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत, सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच राहतील. असे पुरुष उत्पन्न होणे हे ईश्वराचेच देणे आहे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक, देणे ईश्वराचे. जो पुरुष उत्तम गुणांचा चाहता असतो, जो तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धीचा विवेकी असतो आणि ज्याला धर्माविषयी आवड असून जो पुण्यश्लोक असतो, त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे असे समजावे. सकळ गुणांमध्ये सार तजवीजा विवेक विचार जेणे पाविजे पैलपार अरत्र परत्रींचा. 22. ज्या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनांमुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे पैलपार होता येते, तो विवेक आणि ते नियोजन जवळ असणे हे सर्व गुणांचे सार आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तमपुरुष निरूपणनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.